तालुक्यात आगामी काळात साजरे होणारे पोळा, गणेशोत्सव, ईदे मिलाद यासह इतर सण निर्विघ्नपणे आणि शांततेत साजरे करावे असे आवाहन आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले। पोलीस स्टेशन आमगाव कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, उपनिरीक्षक अक्षय वळसे हे उपस्थित होते। आमगाव तालुक्यात साजरे होणारे सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे। तालुक्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात तालुक्यात साजरे होणारे सण उत्सव हे शांततेत आणि एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावे असे मत विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माडामे यांनी व्यक्त केले। तसेच यावेळी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांना संबोधित केले की पोळा, गणेशोत्सव आणि ईदे मिलाद हे सण शांततेत पार पाडावे, जेणेकरून या सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये त्याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, ठाणेदार आमगाव। गणेश उत्सव मंडळ तसेच भाविकांना आणि पोळा सण उत्सवाचे आयोजकांना पोलीस स्टेशन आमगावच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी गणेश उत्सव त्याचप्रमाणे पोळा हे शासकीय नियमांचे पूर्णपणे पालन करून शांततेत पार पाडावे। एखादी आपली गरोदर भगिनी असेल, महिला असेल, तिला इमिडिएटली हॉस्पिटलाइज करायचं आहे, एखादा लगेच कोणाला काहीतरी सर्पदंश झाला असेल, काही होऊ शकतं, तर अशा अवस्थेत कशी परिस्थिती असेल किमान त्या कारणामुळे त्याचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्या, तो एक महत्त्वाचा पार्ट आहे। रीतसर कनेक्शन घ्या। माझ्या माहितीप्रमाणे ते बहुतेक रिलायबल रेटमध्ये तुम्हाला त्या काळामध्ये ठराविक युनिट प्रमाणात देतात। अननेसरी ते इलिगल कनेक्शन घेऊन धोका पण होतो आणि ते चुकीचे पण आहे, तो एक विषय आहे। तुमचं जे मंडप असेल ते आता पावसाळ्याचे दिवस आहेत, वेल सेक्युर्ड असलं पाहिजे, टिनाच्या पत्रावरती बाजूला पण कव्हर असलं पाहिजे, जेणेकरून पावसामुळे वगैरे पाणी पडून मूर्ती खंडित होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे। दुसरं जे आमच्या दृष्टीने जे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या की कार्यक्रम, तर कार्यक्रमचं टायमिंग तुम्हाला माहित आहे, सकाळी 6 ते रात्री 10, माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे रात्री 10। थोडं लेफ्ट राईट होतं ते ठीक आहे, पण आता साहेबांनी मगाशी म्हटलं 450-100 लोक बसले, एवढ्यांना ऐकायचं। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।